उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठीच 100 कोटींचा आरोप करण्यात आल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केलाय। लोकशाही पॉडकास्टमध्ये अनिल देशमुखांनी दिलेल्या सनसनाटी मुलाखतीत अनिल देशमुखांनी भाजपनं ईडी मार्फत आणलेल्या दबावाचा उल्लेख केलाय। ते पावणे 3 वर्षापूर्वी भाजपच्या सर्वोच्च नेत्याचा निकटवर्तीय हा देशमुखांकडे आला होता आणि त्यानं 4 मुद्द्यांचं ॲफिडेव्हिट आणलं होतं असं देशमुख म्हणाले। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेस नेते सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिनजी, लोकशाही पॉडकास्टमध्ये अनिल देशमुखांनी गौप्यस्फोट केलाय। मला 4 मुद्द्यांची ऑफर घेऊन भाजपच्या नेत्याचा निकटवर्तीय भेटायला आला होता आणि त्यामुळेच 2.5 वर्षापूर्वीच आधीचं महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं। याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। भारतीय जनता पक्ष किती खालच्या स्तरावरती गेलेला आहे, देश पातळीवरती त्यांचं राजकारण जे चाललंय त्याच्यातनं दिसतं। आणि एकंदरच साम दाम दंड भेद हे राजकारणामधले जे वापरण्याचे काही प्रकार आहेत ते मवाळ वाटावेत अशा पद्धतीचं अत्यंत हीन पातळीचं राजकारण भारतीय जनता पक्ष करतं। महाराष्ट्राचा जी लोकशाही परंपरा इतकी समृद्ध आहे, राजकीय परंपरा इतकी समृद्ध आहे, राजकीय संवादात असतात की ते खाली आणलंय त्यांनी। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत किळसवाण्या प्रकारामध्ये मोडतायत। मला असं वाटतं की यापेक्षा निषेधार्ह गोष्ट कुठली असू शकणार नाही। जनतेने जागृत व्हावं। अगदी धन्यवाद सचिनजी दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। तर उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठीच 100 कोटींचा आरोप करण्यात आल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केलाय। लोकशाही पॉडकास्टमध्ये अनिल देशमुखांनी दिलेल्या सनसनाटी मुलाखतीत अनिल देशमुखांनी भाजपनं ईडी मार्फत आणलेल्या दबावाचा देखील उल्लेख केलाय। तर पावणे 3 वर्षापूर्वी भाजपच्या सर्वोच्च नेत्याचा निकटवर्तीय देशमुखांकडे आला होता आणि त्यानं 4 मुद्द्यांचं ॲफिडेव्हिट आणलेलं आणि हे ॲफिडेव्हिट स्वीकारलं असतं तर त्याच वेळी सरकार कोसळलं असतं, महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं असतं आणि त्या ॲफिडेव्हिट मधील मुद्दे उघड केले तर मोठा राजकीय धमाका होईल असं देशमुख लोकशाहीच्या पॉडकास्टमध्ये म्हणतायत। सनसनाटी मुलाखत लोकशाही पॉडकास्टवर झाली आणि त्या मुलाखतीत अनिल देशमुखांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत। तर अनिल देशमुखांकडे नेमका कोणता व्हिडिओ बॉम्ब आहे या संदर्भात आता चर्चेला सुरुवात झाली आहे। राजकीय वर्तुळात या संदर्भात चर्चा होतीये। ऑफर देणाऱ्याचा ऑडिओ व्हिडिओ हा देशमुखांकडे आहे। तर पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमात हा गौप्यस्फोट करण्यात आलाय। तर केशव उपाध्याय भाजपा नेते आपल्यासोबत जोडले गेलेत। केशवजी, लोकशाहीच्या पॉडकास्टमध्ये अनिल देशमुखांनी अनेक गौप्यस्फोट केलेत। 100 कोटींचा आरोप हा उद्धव ठाकरे सरकारला पाडण्यासाठीच केला होता असा गौप्यस्फोट देखील अनिल देशमुखांनी केलाय। मला असं वाटतं की त्यांनी वस्तुस्थिती किती लपवायचा प्रयत्न केला तरी वस्तुस्थिती समोर येतेच। खोटं बोलून वेळ मारून नेण्याचं काम कदाचित त्यांनी पॉडकास्टमध्ये केलं असेल, पण वस्तुस्थिती ही आहे की न्यायालयामध्ये ते अद्याप जामिनावर सुटलेले आहेत, त्यांना न्यायालयाने सोडलेलं नाही। त्यांच्यावर 100 कोटीचा आरोप अथवा गुन्हा सध्याही सुरू आहे याचा त्यांना विसर पडला असावा, हे लक्षात सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा। दुसरा त्यातला मुद्दा की अनेक त्यावेळच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या याबद्दलची स्पष्टता वेळोवेळी दिलेली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये कितीही कोणी लपवाछपवी करायचा प्रयत्न केला किंवा दिशाभूल करायचा प्रयत्न केला तरी सत्य काय ते महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे। 100 कोटीचा आरोप हा कशा पद्धतीने काय सगळं चित्र समोर महाराष्ट्रातलं होतं हे महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवलेला हा दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा, जो कोण सो कॉल्ड भाजपचा नेता आला होता तर त्यांनी जाहीर केलं पाहिजे, लपवायच कशासाठी त्याने असं उगाच काहीतरी खोटेपणाने काहीतरी सांगत राहायचं आणि सहानुभूती निर्माण करायची। मला असं वाटतं की हे योग्य नाही। जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर काय येणारच आहे। अगदी, पण त्यांनी भाजपनं ईडी मार्फत आणलेल्या दबावाचा देखील उल्लेख केला यात। या स्वायत्त संस्था सगळ्या स्वायत्त संस्था आहेत। या स्वायत्त संस्था आपण पद्धतीने काम करतात, त्यामुळे स्वायत्त संस्था वाटलं तर ते करतील। भाजपला अशा प्रकारची काही गरज वाटत नाही। हे काँग्रेसच्या कार्यकाळात व्हायचं इमर्जन्सीचं उदाहरण आहे। त्याचबरोबर त्यावेळी कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी 2006 साली ज्यावेळी युपीए सरकार होतं त्यावेळी या सीबीआयला पोपट म्हणलं होतं पिंजऱ्यातल्या ह्याच्यातलं। त्यामुळे त्या काळात जे व्हायचं ते आताच होतं असं म्हणणं बरोबर नाही। आता स्वायत्त संस्था आहेत, त्यांच्यापासून काम करतात। नक्कीच, धन्यवाद केशवजी दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। तर ऑफर देणारा नेता कोण, भाजपच्या कोणत्या नेत्याचा व्हिडिओ हा देशमुखांकडे याच्या संदर्भात आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला देखील सुरुवात झाली आहे। आरोप 100 कोटीचा आणि चार्जशीट दाखल करतात 1,71,00,000 लाखाची, म्हणजे इतकं खोटं प्रकरण फक्त राजकीय म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला सरकार पाडता येईल त्यावेळेस 3 वर्षापूर्वी
त्याच्यासाठी मला एका खोट्या केसमध्ये या लोकांनी गवलं. म्हणजे केवळ आणि केवळ हे सगळे आरोप तुम्ही म्हणता ते फक्त सरकार पाडण्यासाठी झाले होते? 100%. काही राजकीय पक्षांनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला सरकार पाडण्यासाठी बोलायला लावलं. बरोबर. तुम्ही हे दुसऱ्यांदा म्हणतात की राजकीय पक्षांविरोधात नक्की कोण आहेत ही लोक? तुम्ही म्हणजे तेव्हा तर विरोधी पक्षात फक्त भाजपच होतं, अजून कोणी नव्हतं, मग तुमचा थेट भाजपवर आरोप आहे का? मी भाजपच सांगतोय. हां. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला धक्का बसेल. हे जे माझ्यावर आरोप लागल्यानंतर मला भारतीय जनता पार्टीच्याच काही वरिष्ठ नेत्याकडनं काही लोक आलेत माझ्याकडे, त्यांच्याशी माझं बोलणं करून दिलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही ॲफिडेविट करा, काही तुम्हाला तुमच्याकडे मुद्दे, माझ्याकडे मुद्दे आणून दिले. त्यांनी एक कागद आणून दिला. माझ्याकडे 4 मुद्द्याचा एक कागद आणून दिला आणि सांगितलं याचं ॲफिडेविट तुम्ही करून द्या. बरं. मी जर ते ॲफिडेविट त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी 2.5-3 वर्षापूर्वी करून दिलं असतं तर आमचं उद्धव ठाकरेचं सरकार हे 3 वर्षापूर्वीच पडलं असतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.